आता मी हे असं चारी बाजूने असं छान असं विळून घेतलेलं आहे। ह्या 2 लाईनी मी करून घेतलेल्या आहेत। आता ह्याचा जो मध्य आहे 1 2 3 4 5 6 जे 6 चौकोन आहेत तर हा पकडायचा आहे। 1 2 3 4 5 6 आणि 7 होतात। तर मग त्यातला हा जो मधला येतो हा चौकोन, त्या मधल्या चौकोनात आता आपण खांब तयार करून घेणार आहोत। हा जो खांब आहे ना हा तुम्ही पहिल्यांदा केलात तरी चालेल, पण आता हे नंतर केला तरी काही प्रॉब्लेम नाही। करताना थोडासा त्रास होणार आहे पण तरी ठीक आहे, चालतंय तेवढं। आपण असं इथे आता खांब विळून घ्यायचा आहे। असा हा जो गोलाकार खांब आहे म्हणजे हा जो खांब आहे हा आता आपण इथून विणायला सुरुवात करणार आहोत। तर मग मी ह्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे। इथे वरतून लगेच लक्षात येईल तुमच्या 1 2 3 4 5 6 7 हे 7 मोती आहेत। ते हा चौथा मोती आहे। त्या चौथ्याचा इथे खालचा चौकोन आहे हा। त्या चौकोनातल्या ह्या मोत्यामधून मी इथे सुई काढून घेतलेली आहे। आता इथे मी 3च मोती घेणार आहे। 2 3 मोती घेतले। सेम विणायचे आपण त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची। असा हा एक चौकोन उभा चौकोन तयार झाला। ह्याच्या समोर हा चौकोन उभा झाला। आता हा जो मोती आहे मधला त्याच्यातून आपण सुई काढून घ्यायची आणि त्याचबरोबर हा जो मोती आहे समोरचा म्हणजे हा जो चौकोन आहे त्यातला हा मोती, हा खालचा चौकोन आहे त्यातला हा मोती, अशा या दोनही मोत्यांमधून आपण अशी सुई काढून घ्यायची। काढताना असं केलं तरी चालतंय सोप्या पद्धतीने। आता इथे पण आपल्याला चौकोन तयार करायचा आहे। तर इथे 1 2 3 असे हे 3 मणी मोती आहेत आपले ऑलरेडी, त्यामुळे आता इथे आपण हा एकच मोती घ्यायचा आहे आणि हा जो आता आपण चौकोन तयार केला आहे त्यातला हा उभा मोती आहे हा, त्याच्यातून सुई काढून घ्यायची। म्हणजे आता या साईडला पण आपला चौकोन तयार झाला। परत ह्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि हा त्याच्या वरचा मोती आहे। आतल्या साईडनी काढताना थोडा त्रास होतोय म्हणून मी बाहेरच्या साईडनी काढून घेते, पण हा सेम मोती आहे त्याच्यातून सुई काढून घेतली। आता इथे तो ऑलरेडी आहे त्यामुळे आता ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आपण। ह्या आता ह्या चौकोनाचा हा जो खालचा मोती आहे उभा त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची। ती ह्या साईडनी काढते असे म्हणजे सोपं पडतं। आणि परत आतल्या साईडनी घ्यायची तिला, म्हणजे कारण आपण आतमध्ये विणतोय, फक्त सुई काढताना प्रॉब्लेम होतोय म्हणून मी बाहेरच्या साईडनी। आता हा जो खालचा चौकोन होता 1 2 3 4 मोती, तर हा जो चौथा मोती आहे इथे हा, त्या मोत्यातून मी सुई काढून घेतली अशी। आता इथे पण आपल्याला 1 2 आणि हा तिसरा याच्यातून पण वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता हे असे 3 मोती आहेत। इथे चौकोन करायचा आहे त्यामुळे एकच मोती घ्यायचा इथे। आपण नेहमी जसा खांब करतो ना तसाच खांब करायचा आहे, फक्त आता ही जी आपण पट्टी विणली ती त्याच्यात ॲड करून घ्यायची आहे, म्हणजे त्याला जोडायचा आहे तो खांब, म्हणून हे असं करावं लागतं आपल्याला। असं आता हा इथे 1 2 3 4 मोत्यांचा हा एक चौकोन आपला असा तयार झालेला आहे। आता ह्या मोत्यातून सुई
काढून घेतली मी. म्हणजे हा जो चौकोन आहे 1 2 3 4 त्याच्यावरती आता आपण विणणार आहोत. ते विणताना हा चौकोन त्याला जोडून घेणार आहोत. जसा खालचा घेतला तसाच आपण घ्यायचा. आता इथे आपल्याला चौकोन करायचा आहे. हा एक मोती आहे आणि हा एक मोती आहे. त्यामुळे इथे आपण 2 मोती घ्यायचे. एक आणि हा दुसरा. 2 मोती घेतले. ह्या मोत्यातून हा जो मोती आहे ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढायची. त्याचबरोबर हा पण मोती आहे. ह्या अशा दोनही मोत्यातून मी सुई काढून घेतली. हा इथे एक चौकोन, हा बघा, हा इथे एक चौकोन, त्याच्यावर हा दुसरा चौकोन तयार झाला. आता ह्या पुढच्या ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. आता इथे पण 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या पण मोत्यातून सुई काढून घ्यायची असे. हा एक चौकोन, त्याच्यावर हा दुसरा चौकोन तयार झाला. आता हा जो मोती आहे ह्याच्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर ही जी आपण साईडची भिंत तयार केली आहे त्याच्यातल्या ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे एकच मोती घ्यायचा परत आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची असे. हा एक आपला दुसरा चौकोन पूर्ण झाला. हा एक आणि हा दुसरा. इथे वर पण एक चौकोन आलेला आहे. आता ह्या मोत्यातून खाली सुई काढून घ्यायची आहे आडव्या मोत्यातून. परत ह्या उभ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई आणायची आहे अशी. हे पण छान ओढून घ्यायचं आहे. आता आपण हा जो खांब असा करणार आहोत असा गोल, तर तो या पट्टीला अटॅच होणार आहे. म्हणजे ह्या 2 खांबांनी, ह्या 2 चौकोनांनी आपण हा खांब या पट्टीला जॉईंट करून घेणार आहे. आणि आता नेहमी जसं आपण खांब विणतो तसंच पुढे विणत जायचं आहे. 3 मोती घ्यायचे, 1 2 3 मोती घेतले. ह्या मोत्यात डावीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. परत ह्या पुढच्या मोत्यातून आता 2 मोत्यांनी विणायचे, 1 आणि 2. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. मग ह्या मोत्यातून इथे परत 2 मोती, परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने. आणि आता एकच मोती घ्यायचा आणि ह्या मोत्यातून शेजारच्या चौकोनाच्या हा जो मोती आहे वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. हे असे आपले 1 2 आणि 3 चौकोन आपले तयार झालेले आहेत. आता हे असे चौकोन विणून घ्यायचे. आता आपण ह्या साईडनी
हा खांब आपण तयार करून घेतला, त्याच्यात ही पट्टी जोडून घेतली. आता त्याचप्रमाणे आपण इकडच्या साईडनी पण विणून घेऊ आणि मग मधला खांब असा पूर्ण जोडून घेऊ एकमेकांना, म्हणजे आपल्याला सोपं पडेल. आता हा 1 2 3 4 4 मोती आहेत, त्यातल्या ह्या मोत्यातून मी सुई काढून घेतली मगासारखीच. इकडे जसं विणलंय तसंच विणायचंय, पण मी परत एकदा दाखवते. इथे परत 3 मोती घेतले, तीन. आता ह्या मोत्यामध्ये उजवीकडे तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी ही सुई मी काढून घेते अशी. आता हा एक चौकोन तयार झाला. आता हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई काढून घ्यायची आहे. त्याचबरोबर हा जो चौकोन आहे समोरचा, त्यातल्या ह्या मोत्यातून, म्हणजे ह्या आणि ह्या अशा 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची, 1 आणि 2. अशी सेपरेट सेपरेट काढून घेतली तरी चालेल, पण अशी आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. हा इकडे पाठीमागून मी काढून घेतली, परत आत सुई आणली, कारण आतल्या साईडने आपण विणतोय. आता इथे एकच मोती घ्यायचा आणि हा जो पहिला आपण चौकोन विणलाय त्याच्यातल्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. हा मोती खालचा हा जो आहे त्याच्यातून सुई काढून घ्यायची आणि हा मोती आहे, हा आतमधला हा जो मोती आहे याच्यातून सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर हा जो मोती आहे याच्यातून पण खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत हे आतल्या बाजूने घ्यायचं असं. आता इथे एकच मोती घालायचा आहे. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढायची आणि त्याच्या शेजारचा हा मोती आहे त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर ह्या पण मोत्यातून सुई काढून घ्यायची असे. तर हा आपला खांबाचा एक चौकोन तयार झालेला आहे. आता ह्या मोत्यात सुई काढून घेतली. हा जर खांब आपण आधी पूर्ण विणून घेतला ना असा आणि मग हे जोडलं तर हे जास्त सोपं होणार आहे. तुम्ही तसं पण करू शकता. ती दुसरी पद्धत झाली, ही एक पद्धत झाली. ही पण सोपीच आहे, फक्त थोडं मोती हे करताना लक्षात यायला पाहिजे. आता हा जो मोती आहे ह्या चौकोनाचा हा मोती ह्याच्यातून सुई काढून घ्यायची वरून खाली आणि हा जो मोती आहे ज्याच्यात आत्ता आपला तंगूस आहे इकडे उजवीकडे, त्या दोनही मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे अशी. आता ह्या खांबाला ही पट्टी जोडल्या जाते. आता हा पुढचा मोती आहे, हा याच्यातून पण सुई काढून घ्यायची अशी. इथे पण आता 2 मोती घ्यायचे आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. हे ओढून घ्यायचं आहे याचं छान, कारण आपला खांब हा घट्ट यायला पाहिजे. परत ह्या मोत्यातून पण सुई घ्यायची काढून. आता
हा मोती आहे, हा आणि हा मोती, या दोन मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची. हा आडवा मोत्यातून आणि हा जो आहे हा उभा मोती. सुई काढून घेतली खालून वरती. आता इथे एकच मोती घ्यायचा. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी, आणि ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आपण सुई काढून घ्यायची अशी. आता हा पण खांब आपला इकडचा तयार झाला. ही पट्टी इथे या खांबाला जोडल्या गेली. थोडंसं किचकट आहे, पण तसं काही वेगळं असं काही केलेलं नाही आहे. नेहमी आपण करतो तसंच आहे. फक्त हे जोडताना हे जे मोती आहेत ते त्याच्यात पकडायचे बास आणि विणत जायचे. सोपंच आहे. ही एक वेगळी पद्धत आहे. पण जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिला खांब करून घ्या, तो जोडून घ्या आणि मग साईडची पट्टी तयार करून घ्या. तसं केलं तरी सोपं पडेल. पण त्यावेळेला सुद्धा हे असं जोडावं लागतंच आहे, कारण आपण हा खांब त्या पट्टीला कडेच्या जोडून घेतलेला आहे. आता नेहमी जसं आपण खांब विणतो तसंच विणून घ्यायचं आहे, काही वेगळं नाही आहे. मी मंदिर वगैरे बनवलेलं आहे मोत्यांचं, त्याचे पण खांब, त्याच्यातही खांब आहेत. त्या पद्धतीनेच आपण हे पण विणलेलं आहे, काही वेगळं नाही आहे. आता परत ह्या चौकोनावरती एक चौकोन विणायचा. असंच हे विणत जायचं आपल्याला. हा खांब मी असा विणून घेतलेला आहे. तर हे जे आहे ते चौकोन आपल्याला 23 चौकोन करायचे आहेत एकूण. म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 17 18 19 हे मी 19 बनवलेत. असे आपल्याला 23 करायचे आहेत. आणि इथे मी ऑलरेडी हे 3 करून घेतलेले आहेत. 1 2 3 19 आणि 3 22 होतात. आणि मग इथे एक जोडतानाचा अजून एक तयार होईल आपला चौकोन. असे आपले हे 23 चौकोन इथे पूर्ण होतील. तर आता आपण हा खांब इथे जोडून घेऊया. तर ते जोडताना आता ह्या वरच्या खांबामध्ये ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे. तर इथे एकच पांढरा मोती घ्यायचा आहे आणि हा असा बरोबर सरळ असा आकारात घ्यायचा आहे आणि हा ह्याच्यावरती असा चिकटवायचा आहे, असा ठेवायचा आहे. म्हणजे असा, तर असा ठेवल्यानंतर हा चौकोन आणि हा चौकोनाचे हे दोन मोती समोरासमोर येतात. तर मग ह्या मोत्यात इकडे वरच्या साईडने तंगूस आहे. आपण एक मोती घातलेला आहे त्याच्यात. आता या खालच्या चौकोनाच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढायची. बरोबर विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची आणि परत एक मोती घ्यायचा आहे आणि परत त्याच मोत्यातून
खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. असा. म्हणजे आता ह्या साईडनी, या पुढच्या साईडनी हा खांब इथे जोडला गेला. असं घट्ट ओढून घ्यायचं. आता हा जो पुढचा मोती आहे हा वरच्या खांबाचा, त्याच्यातून सुई खालून वरच्या दिशेने परत काढून घ्यायची अशी. अशी हे असं ओढून घ्यायचं छान. म्हणजे इथे असं आता हे असं छान सलग दिसतंय. आता इथे परत एक आपण पांढरा मोती घेणार आहोत. हा एक मी पांढरा मोती घेतला. आता ह्या मोत्यात परत वरच्या दिशेनेच तंगूस आहे, तर हा जो खालचा आहे चौकोन, याच्यातून ह्या मोत्यातून आपण वरून खालच्या दिशेने परत तंगूस काढून घ्यायचा आहे. सुई काढून घ्यायची. हा इथे दुसरा चौकोन तयार झाला आणि हा भाग या साईडनी पण जोडला गेला. परत ह्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची अशी. हे घट्ट ओढून घ्यायचं आहे. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आपण हा चौकोन केलेला आहे त्यामुळे चारही साईडने आपल्याला हे असं जोडून घ्यावं लागणार आहे. आता ह्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. आता इथे परत एक मोती घ्यायचा आहे आणि याच्या समोरचा हा जो मोती आहे याच्यातून बरोबर हा इकडच्या उजव्या साईडला आला आहे. आता तर उजवीकडून डावीकडे तंगूस काढून घ्यायचा. म्हणजे हे इकडे हा एक चौकोन तयार झाला आणि हा खांब आणि हा खांब जोडला जातोय. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे आतल्या साईडनी पण आपल्याला जोडून घ्यायचंय. पण इथे आता आतल्या साईडनी ऑटोमॅटिकली 1 2 3 4 मोती आलेले आहेत, त्यामुळे इथे आपण मोती नाही घेणार आहे. नुसतंच या मोत्यातून सुई पास करत जायची. असे ह्या मोत्यातून परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. ह्या मोत्यातून आणि या मोत्यातून आपण अशी ही सुई आता काढून घ्यायची. म्हणजे ह्या 1 2 3 आणि 4 चारही मोत्यातून सुई नुसती आपण काढून घेतलेली आहे आणि असं घट्ट ओढून घ्यायचं. हे अशा रीतीने आपला गोल अर्धगोल असा हा खांब इथे जोडला गेलेला आहे.